विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या आहे 5 तारीख आणि आहे फिजिक्सचा पेपर. 12th स्टँडर्ड आणि मी फुल सिलेबस वरती तुम्हाला पेपर देणार आहे. तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे. सकाळी 11 वाजता तुम्हाला मी पेपर प्रोव्हाईड करेन. ठीक आहे. पण व्हिडिओचं टायटल काय? की आर डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा दिली मी. आर व्हेरी इम्पोर्टंट फायनल डे टार्गेट. मग मला सांगा तुम्हाला तयारी करायची आहे फिजिक्सची. मग सगळ्यात इम्पोर्टंट कोण आहे? डेफिनेशन डायग्राम नाही, डिस्टिंग्विश नाही, लॉज मला म्हणायचं काय बघा, की फिजिक्ससाठी सगळ्यात इम्पोर्टंट आहे न्यूमेरिकल्स. मग तुम्ही तर म्हणाल, की सर तुम्ही तर आम्हाला डायग्राम, डेफिनिशन, डिस्टिंग्विश करायला लावलंय, न्यूमेरिकल तर बोललाच नाही. तर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही डेफिनिशन केला, तेव्हा फॉर्म्युले केलेत. जेव्हा तुम्ही लॉज केलेत, तेव्हा फॉर्म्युले केलेत आणि आपण काय करूया रे, मी तुम्हाला सांगतो, की कसा अभ्यास करायचा ते तुम्हाला मी सांगतो. जस्ट एक पेपर. कोणता पेपर आहे बघा 2024 चा पेपर आहे. ओके 2024 सुरुवात करूया. हळू, हळू. हे बघा पेपरच्या अगोदर ना तुम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात बरं का लक्षात घ्या. सेक्शन ए बद्दल दिलंय. 10 क्वेशन्स आहेत. ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का सेक्शन बी वगैरे सेक्शन डी सगळे रूल्स वगैरे दिलेत म्हणूया आपण. फॉर मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन बरं का. म्हणजे एम-सी-क्यू सॉल्व्ह करताना ओन्ली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड. किती महत्वाची आहे. म्हणजे एम-सी-क्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला वाटलं ऑप्शन ए करेक्ट आहे. लिहिलं तुम्ही ऑप्शन ए. पण नंतर वाटलं अरे नाही बी करेक्ट आहे. संपलं 0 मार्क. मग या इन्स्ट्रक्शन्स खूप इम्पोर्टंट असतात बरं का लक्षात घ्या. कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहेत. काही त्यासाठी बोर्डच्या पेपरची वाट बघायची गरज नाहीये. असा माझ्यासारखाच तुम्हाला हा पेपर मिळेल. इन्स्ट्रक्शन एकदा वाचा बरं का बाळांनो. आणखीन गंमत बघा, की सगळे कॉन्स्टंट हे सुरुवातीला दिलेले असतात. म्हणजे बरीचशी मुलं फसतात. अरे न्यूमेरिकलमध्ये तर व्हॅल्यू दिलीच नाही. रेड बॉक्स कॉन्स्टंट दिलाच नाहीये. पाहिजे, दिला नाही. अरे पण तो अगोदर दिलेली असते व्हॅल्यू. कळालं का? मग हा एक प्रकार आहे, की सगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू अगोदरच दिलेल्या जातात. बरं ठीक आहे. आता मुद्द्याचं बोलूया आपण. पहिला जो पॉइंट मला दिसतोय क्वेशन नंबर 1 मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय? अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला माहित आहे, युनिट माहित आहे. अरे पण विचारलंय कोणासाठी? डिस्कसाठी. मग आता इमिडिएटली काय करा? डिस्क, रिंग, रॉड आणि स्पियरचे सगळे फॉर्म्युले एकदा रिवाइज करा. इथं फॉर्म्युला विचारलाय. ओके. डिस्क आहे ना mr²/2 फॉर्म्युला आहे. रिंग असतं तर mr² आला असता. पण डायमीटर आलं असतं तर फॉर्म्युले चेंज झाले असते. टँजंट परपेंडिक्युलर टू प्लेन, टँजंट इन द प्लेन फॉर्म्युले वेगळे असते. रॉडच्या सेंटरमधून ml²/12 पण ॲट द एंड वन ऑफ द एंड मधून असेल तर पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून व्हॅल्यू फाइंड आउट करा. बरं आता दुसरी एम-सी-क्यू बघा काय विचारलंय? डायमेन्शनल फॉर्म्युला. डेफिनिशन केली ना सरफेस टेन्शनची. फोर्स पर युनिट एरिया म्हणणार होतो. नाही, फोर्स पर युनिट लेंथ म्हणूया आपण. न्यूटन पर मीटर. मग त्याच्यानुसार डायमेन्शनमध्ये L⁻0 आलं पाहिजे. एकाच ऑप्शनमध्ये L⁻0 आहे. ओके. तिसरा प्रश्न. फेज डिफरन्स बिटवीन नोड अँड ॲडजसंट अँटी नोड. चौथा प्रश्न तो पण एम-सी-क्यू तुम्हाला होऊ शकतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ना स्टेशनरी वेव्हज करा आणि तिथं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. चौथी एम-सी-क्यू काय बघा, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो डेफिनिशन अख्खी डेफिनिशन दिली कुणाची डेफिनिशन आहे ते विचारलंय. ओके. इथं उत्तराला खुणा केल्यात का रे त्यांनी? ओके. जाऊ दे. काही प्रश्नाला खुणा केल्यात पण त्या बरोबरच असतील असं काही नाही बरं का. तुम्ही फाइंड आउट करा. ओके. ह्याचं उत्तर मला माहिती आहे. तुम्हाला मी शिकवलंय गेल्या 2-3 दिवसात. To convert moving coil galvanometer into ammeter, we need to connect a small value resistor ते पण पॅरलल मध्ये ज्याला शंट म्हणतात. मग परीक्षेत काय आलंय एका पेपरमध्ये माहिती आहे का? व्हॉट इज शंट? 22 का 23 सालच्या पेपरमध्ये प्रश्न आलाय व्हॉट इज शंट? आणि इथं प्रश्न आलाय, की कुठला रेझिस्टर जोडतो? तर स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर पण पॅरलल मध्ये जोडतो. म्हणजे सगळं जमायला लागलंय. या लेक्चरला माझं माझं टार्गेट होतं न्यूमेरिकल, पण मला लक्षात आलं, की मला एम-सी-क्यू पण जमतायत. एम-सी-क्यू पण जमतायत. इथं बघा सायक्लिक प्रोसेस डेल्टा यू हे सगळं दिलं असेल, तर त्यांनी विचारलंय. काही कंडिशन्स दिलेत. ओके. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स त्याचं मॅथेमॅटिकल इक्वेशन मग ते आयसोकोरिकसाठी वेगळं असतं, आयसोथर्मलसाठी वेगळं असतं, adiabaticसाठी वेगळं असतं. ते विचारलंय. आता हे न्यूमेरिकल बघा. करंट इन द कॉइल चेंजेस फ्रॉम 50 अँपिअर टू 10 अँपिअर म्हणजे डी-आय दिलंय. 0.1 सेकंड म्हणजे डी-टी दिलंय.
एल दिलंय आणि ई-एम-एफ इंड्यूस्ड विचारलंय. एल-डी-आय/डी-टी फॉर्म्युला आहे. मग आता मी होमवर्क देऊ का तुम्हाला? न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ना, फॉर्म्युलाची लिस्ट तयार करा. त्याच्यावर काम करा. इंडक्टर ही कन्सेप्ट आली तुमच्या समोर, इंडक्टर. ओके. मग सगळे फॉर्म्युले आठवले पाहिजेत. हा सेल्फ इंडक्टन्स आहे. बरोबर आहे? मग याचा इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला काय? 2 पाय एफ-एल. हा तुम्हाला पटकन आला पाहिजे. त्याचं युनिट आहे ओहम. याच्या अक्रॉस जो पोटेन्शियल ड्रॉप आहे, व्ही इक्वल्स टू आय आर म्हणजे करंट इंटू एक्सेल घ्या. ओके. त्याच्यानंतर 2 इंडक्टर तुम्ही सीरीजमध्ये जोडलेत L1, L2. त्याचा मग इफेक्टिव्ह साठी काय येणार? L1 प्लस L2. पॅरलल असेल तर 1/L1 प्लस 1/L2 इक्वल्स टू 1/L. म्हणजे मुद्दा असा आहे, की एक फॉर्म्युला दिला, की सगळेच एक कन्सेप्ट माहीत झाली, की सगळे फॉर्म्युले त्याच्यावरचे करायचे बाळांनो. इथे बघा सेकंड्स पेंडुलम दिलाय. ओके. सेकंड्स पेंडुलम दिलाय. द वेलॉसिटी ऑफ बॉब व्हेन इट इज 6 सेंटीमीटर फ्रॉम मीन पोझिशन अँड एम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर इज विचारलंय. ठीक आहे. मला कुठलं सॉल्व्ह करून द्यायचं नाहीये तुम्हाला. व्हॉट इस द रेझिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर? इनफायनाईट रेझिस्टन्स असतो. मग आयडियल अॅमीटरचा किती असतो? 0. 0 कमी असतो ना, मग कमी आयडियलला काय येणार आहे? 0. मग तुमच्या लक्षात आलं का? जे तुम्हाला अवघड वाटते ना, डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स घेतलंय आपण. आय-एम-पीच्या क्वेशनमध्ये दिलंय लक्षात घ्या. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन काय म्हणूया आपण सरफेस टेन्शन ते विचारलंय. त्याच्यानंतर बघा हे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन पण ईझी आहेत. पण मला म्हणायचंय काय बघा, डिफाईन मॅग्नेटायझेशन, एसआय युनिट अँड डायमेन्शन. तुम्हाला जमणार आहे रे. सगळं जमणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो हे जे न्यूमेरिकल आहेत ना, याच्यावर आजच्या लेक्चरला काम करायचं हे मला तुम्हाला सांगायचंय. माझा आवाज पण तुम्हाला थोडासा कमी वाटत असेल, जरा थकलोय भरपूर मी. कंटाळा आलाय असं नाही, विश्रांतीची गरज आहे. पण मला म्हणायचंय काय, की हे सगळे पेपर आहेत ना, 7 पेपर तुम्ही ओपन करा. वाय लर्न ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ते मिळतील. त्यातला प्रत्येक प्रश्न एनालिसिस करा. मी त्याच्या बाहेरचा कुठलाच पेपर तुम्हाला देऊ शकत नाहीये. आहे तसा बोर्डचा पेपर देणार नाहीये. मी माझ्या हाताने पेपर लिहिणार आहे, लक्षात घ्या. हँड रिटन, हँड रायटिंगमध्ये म्हणूया आपण आणि तुम्हाला त्याच्या पी-डी-एफ प्रोव्हाईड करणार आहे. बरोबर 11 वाजता. मग मुद्दा असा आहे, मुद्दा महत्वाचा काय, की जर बोर्डचे 7 पेपर आणि मी दिलेला 8वा पेपर. त्याचबरोबर आमच्या साताऱ्यात काही दी बेस्ट असे 2-3 कॉलेजेस आहेत. त्यांचे प्रिलिमचे पेपर. बास ना, याच्या बाहेरचं काही येऊ शकत नाही माझ्यावर विश्वास ठेवा. ओके. मग आता आज फायनल डे आहे. शेवटचा दिवस आहे. तुम्हाला कळालं असेल, की फिजिक्सची स्टडी करत असताना कुठलाही कन्सेप्ट असू दे, त्याला न्यूमेरिकलकडे न्यायचं आहे तुम्हाला. एमीटर, व्होल्टमीटर फरक असेल, तर एमीटर तयार कसा करतात? स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर पॅरलल जोडतात. मग त्यावर किती प्रश्न विचारले जातात तुम्ही बघितलंय. एमीटरची रेंज वाढवायची असेल तुम्हाला, म्हणजे हायर करंट मेजर करायचा असेल, तर तो स्मॉल व्हॅल्यू रेझिस्टर आहे ना, तो जेवढा स्मॉल घेता येईल तेवढा घ्यायचा. रेंज वाढते. आलं का लक्षात तुमच्या? मग ठीक आहे. मग आता मी उद्या उद्या व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करेन. उद्या तो पेपर असेल. तुम्ही द्यायचा सगळ्यांनी पेपर. ऑल द बेस्ट.